आपण येणारी जी फेब्रुवारी 2026 ची बोर्ड एक्झाम आहे, त्या बोर्ड एक्झाम करता 10th स्टँडर्डचे मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 या सब्जेक्ट्समध्ये येणारे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, त्याच्याकरता आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. प्रत्येक लेसनमध्ये असणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत, की जे बोर्ड एक्झामला येऊ शकतात, ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अगदी पहिल्या चॅप्टर पासून आपण पाहणार आहोत. तर आता पहिल्या चॅप्टर जर आपण पाहिला तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर या चॅप्टरमध्ये अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हा चॅप्टर 9th स्टँडर्डमध्ये पण होता तुम्हाला आणि आता 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा आहे. तर या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहे ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. त्याचबरोबर हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरचे जे वेटेज आहे बोर्ड एक्झामला, ते वेटेज आहे 12 मार्क्स. तर 12 मार्क्सचे टोटल क्वेश्चन्स बोर्डच्या पेपरमध्ये या चॅप्टरवरून येत असतात. तर जर आपण पहिला प्रॅक्टिस सेट पाहिला 1.1, तर 1.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस आहे आणि तो ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन जो आहे तो काही फार म्हणजे एवढा इम्पॉर्टंट नाहीये, तो इझी आहे. नंतर आता क्वेश्चन नंबर 2 पासून आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे 3a + 5b = 26 and a + 5b = 20. तर हा क्वेश्चन मात्र 2 मार्क्स करता येऊ शकतो. हा इम्पॉर्टंट आहे. तर क्वेश्चन आहे 3a + 5b 5b = 26 आणि सेकंड इक्वेशन आहे a + 5b = 22. a + 5b = 20. तर आपण याला सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह कसं करणार पहा. तर फर्स्ट पहिल्यांदा जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन ॲज इट इज द्यायचे. 3a + 5b = 26. इक्वेशन नंबर 1 याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे a + 5b 22. इक्वेशन नंबर. तर दोन्ही इक्वेशन जर आपण पाहिले तर या दोन्ही इक्वेशन्स मध्ये +5b + 5b म्हणजे b चा कोइफिशियंट जो आहे तो इक्वल आहे, सेम आहे. त्याचबरोबर साइन सुद्धा सेम आहे. तर मग इथे आपल्याला सिंपल आहे, इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करावी लागेल. सबट्रॅक्टिंग 1 and 2. तर 3a + 5b = 26. a + 5b 20. आता इथे इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन इथे मायनस साइन आहे. या मायनस साइन मुळे सेकंड इक्वेशन जे सायन्सची आणि इथे प्लस असतो, प्लसचा काय होईल मायनस होईल. इथल्या प्लसचा काय होईल मायनस होईल. इथे साइन आहे म्हणजे प्लस आहे, या प्लसचा काय होईल मायनस होईल. तर 26 - 22 = 4 plus 5b - 5b gets cancelled. 3a - a, that is 2a. आता काय होईल, हा 2 या 4 च्या डिव्हिजन मध्ये जाईल, म्हणजेच a = 4/2. 2 is 4, a = a आणि a ची व्हॅल्यू. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ b. तर b ची व्हॅल्यू काढायची. b ची व्हॅल्यू काढण्याकरता a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करणार आहोत. 2 a = 2 इक्वेशन
1 1 मध्ये करा किंवा 2 मध्ये करा. यांचं सेम इथे ए ची व्हॅल्यू करायची. ए आहे म्हणजे ए च्या ऐवजी इथे काय येणार बी म्हणजे 3/2 प्लस 5b is equal to 26. Okay, therefore 3 2s are 6 plus 5b is equal to 26. 6 ला पलीकडे शिफ्ट करा, पलीकडे गेल्यानंतर तो मायनस होईल म्हणजे 5b is equal to 26 minus 6. Therefore 5b is equal to 26 minus 6 is 20. 5 पेक्षा डिव्हिजन मध्ये जाईल. Therefore b is equal to 20/5. 5 on the 5 on the 20. So b is equal to 4. यानी b शिवाय. तर हा जो क्वेश्चन आहे तो हा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आणि हा 2 मार्क्सला येऊ शकतो.